हॅलो, कसे आहात सगळे? तर इथं ना मी आमायराला शाळेत सोडायला चाललेली आणि माझी काहीतरी फालतू बडबड चालू होती. मी यांना काहीतरी सांगत होते. माझ्या पण लक्षात येत नाही आता. तर इथं आमायरा शाळेत गेलेली आहे. तिला उशीर झालेला थोडासा, म्हणजे अजून टाईम होता तसा. पण ती खूप घाई करते. पटकन तिला जाऊन तिची जागा पकडायची असते. तर घरी येताना ना मी मला खायला वगैरे घेतलेलं. बाहेरून येताना ना असं काहीतरी खायला चटपटीत आणणं म्हणजे परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन झालंय असं वाटते मला. कारण हे कंपल्सरी असतंच. येताना आम्ही काही ना काही, काही ना काही खायला घेऊन येतोच. आणि ही आमची नवीन पाहुणी. तर हे आमचे जे शेजारी आहेत त्यांच्या घरी घेतलेलं एक मांजराचं पिल्लू आहे. आमचं सगळ्यांचं खूप लाडकं आहे, खूप छान आहे, खूप क्यूट आहे. पण आज रुसलेलं वाटतं, कॅमेराकडे बघतच नव्हतं अजिबात. तर इथं ना मी यांना सांगत होते की माझं डोकं खूप दुखतंय. तर झालं असं की आदल्याच दिवशी ना मी विचार करत होते की किती दिवस झालं माझं डोकं दुखलं नाही ना. झालं दुसऱ्याच दिवशी डोकं दुखायला चालू झालं आणि दाढ पण दुखत होती. माझी दाढाचा प्रॉब्लेम आहे थोडासा. तर इथं टिफिन घेऊन मी चाललेली बाहेर. टिफिन द्यायचे होते. अच्छा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरली. तर मी जे चिप्स वगैरे खाल्ले ना त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. तर नाही तर पहाटे मी 3 वाजता, सॉरी 2:30 वाजता काहीतरी उठलेली. कारण भाऊ आलेला गावाकडून थोडंसं सामान घेऊन ते घ्यायला आम्हाला खाली जायचं होतं. घरापासून जास्त लांब अंतर नव्हता. म्हणजे अगदी 100 मीटरच्या अंतरावर असेल तिथंच. तर गहू आणि ज्वारी पाठवून दिलेले गावाकडून, तर ते घेऊन आलेलो. आम्ही जेव्हा पण गावाकडून येत असतो ना तर आई देत असते गहू आणि ज्वारी. मी असेल तर मी घेऊन येते, पण माझे हसबंड जर असतील सोबत अजिबात घेत नाहीत. नाही, नाही, नको, नको असं करत असतात. कारण त्यांना खूप कंटाळा येतो. एवढं वजन कसं घेऊन जायचं वगैरे म्हणून. शेवटी आई ते आईच गाडीवर का होईना पाठवून दिली. भाऊ येत होता त्यांच्यासोबत. तर हे सामान वगैरे ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही आमायराला ज्यावेळेस शाळेला सोडायला गेलेलो ना, डीमार्टला आम्हाला जायचं होतं. तर गाडीचा थोडा प्रॉब्लेम झालेला ब्रेकचा. तर ते नीट करून घेतला. आणि एक गोष्ट मी नोटीस केलेली आहे, म्हणजे आम्ही इतकं डीमार्टला जातोय, मला समजत नाही का? म्हणजे एकदाच का घेऊन येत नसेल मी सामान? मी हाच विचार करते. काही ना काही, काही ना काही राहिलेलं असतात. तर डीमार्टवरून घरी जात असताना ना इथं केळी वगैरे घेतलं. हे जे केळे आहेत ते गावाकडून आलेले आहेत. म्हणजे हे जे फ्रुट्स वगैरे आहेत ना सगळे गावाकडून आलेले, नॅचरल ऑर्गॅनिक आहेत. म्हणजे केमिकल वगैरे टाकून पिकवलेले नाही आहेत ते, खूप छान आहेत. तर हे सामान वगैरे आणलेलं आहे. प्रत्येकाच्या आवडीचे वेगवेगळे बिस्किट आहेत. आमेराचं आहे ते बर्बन आहे. हे असं चालू असतं त्यांचं. सगळ्यांच्या वेगवेगळ्या आवडी-निवडी आहेत. तर इथं ना आम्ही थोडंसं टिफिन वगैरे देऊन बाहेर फिरायला निघालेलो. खूप दिवसानंतर आम्ही सगळे बाहेर गेलेलो आणि आईस्क्रीम वगैरे घेतली. त्या तिघांनी घेतली, मी नाही घेतली, कारण माझी इच्छाच नव्हती आईस्क्रीम वगैरे काय खायची. तर असा होता हा माझा आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.